हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडासा रिवर्ब वाढवला जातो मॉनिटर हॅलो थोडा शार्प वाटलास केला तरी पण चालेल हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक चेक हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो म्हणजे अगदी प्रत्येक शब्दाली शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत येत नसेल तर निश्चित सांगा कारण कार्यक्रम आपला आहे दोन्ही बुवा तुमचा आहे आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे माझा लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं करायची सुरुवात गणपती बाप्पा हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहरती हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहरती गुज आपुले होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्याच वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा पामर तुझ्या नावाचे ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी हो तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी दान हे असे तुला मी मागता मायेचा दे आसरा घ्यावे चरणावरी टेकरा चरणावरी टेकरा हो घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा
64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखील आई झोलाई कोटेजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे। आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो। आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांचे ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे। आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर आज माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत। त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव। त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे। त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी तुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवणकर ओंकार राजेकर त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर। त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे की माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झंगाटलाय तापला होता माझे बंधू सुशांतदादा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटेल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाणकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे। आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होत आहेत। राजादा याचा आवाज वाढवस लय बरा होय म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काही धूर जास्त काढायचो
जोर उडवायचं 21 तारखेला. आता कसा बरा वाटायचा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे, सर्वांनी शाहीर माझे बंधू, गोड गाण्याचे गायक, सबंध बक्कलचा बुलंद आवाज, सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना. आज पण झोंबाट तुमचा आणि माझा जोरातच होणार आहे, पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं, एकामेकाच्या उरावर बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आणि झोलाई कोकणीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून कथेच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता, पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा, अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिल्या दिनाला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वनाकडे सांगणार बोवा हायगाई करायची नाही, स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्यमायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बाबा
सर्वांत तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर? कानात चोथा बाहेर काढा आणि घ्या खरडवून अगदी हवा तसा म्हणून म्हणतोय. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिका अरे तब चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्ही हा देव पाहिला. माझा देह वाहिला. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. तब चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. केली माया खरी. तू अनेक रावरी केली माया खरी. तिने हृदयात जागा माया बापा परी. 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 जरी असलो कुठे तरी धनी राहिला. जरी असलो कुठे तरी तू धनी राहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. माझ्या हे सामोरी तुझे रूप ईश्वरी. तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. 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 राजशाने हातोर तुझा महिमा गाईला. राजशाने हातोर तुझा महिमा गाईला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा माझा देह वाहिला. तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. बोल श्री गणपती गजानन महाराज देवी माते बजरंग बली.
शिवाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. आव्हान झालेलं आहे रात्र थोडी आणि सोंग फार. हा मुंबई रंगमंचावरची तर भानगडच आहे. गावाला आपला बरा स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरमध्ये तरी आपली बुवा बारी तर हिथं जल्ला सारखा लक्ष घड्याळाकडे वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल ओ आयोजक हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेतली हो माझ्यातली ना. उद्या म्हणू नका ना भावकीत कांदा नको गाजू द्या म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे. विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो आज अवस्था अशी आहे अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो. ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली डिजिटल इंडिया करण्याच्या नावाखाली करण्याच्या नादामध्ये माणसानं निसर्गाचा पण रास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची. खाजव घामला किती खाजवतोयस तेवढा कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला हो ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय तुम्ही दुर्यवाला बोलतो दुसऱ्या बारीत तो आम्हाला शक्तिवानांना कधी बोलायला भेटतो जेव्हा कधी आपली भारी लागत तेव्हा. तर बुवा म्हणाला होता काय तर लिहून घे म्हणतात मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा मला पण आज बघायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिलव तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद बुवा आले तर वाकत म्हणून बुवाला सांगतोय बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहितीये सगवंद या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कोणी सगळंच आहे काय मी असं आता सुशन बुवा म्हणतील चला मला असं काय म्हणतोय. पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झिमन बुवा. लय भारी माणूस चिमटा कुठं पण काढा राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गण दिले विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या चरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवांच दुःख हराया, श्री गणा तू धावून येशील का? बाप्पा, अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो, आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतलबीचा आणि भोतलबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय, तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या, अरे जळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजान लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणातला बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा, अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, शुक्रांची माहिती आहे, म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा, अरे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचं लक्षात सांग. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया. बाबा, अरे हे लेकरू तुला काय मागून मागताय? की मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. तुझ्या पाया, मागणे हे माझे देवा, आज तुझ्या पाया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया, वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. नक्की राग तुमच्या या लेकरांवरती काय आहे? ही धरणी माता आज कोरडी पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली. आणि म्हणून बाप्पा, अरे संबंध माझ्या कोकणातला बळीराजा हा सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव. आणि त्या वरून राजाला मात्र खाली पाड म्हणून म्हणायचंय, ओ सूर्य देवानी ही मोठी कमालच केली, तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली.
नाही शेतकऱ्याची दया तुला रे. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला रे. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला रे. हो शेती झाली पेरून आता घरा खूप छाया. शेती झाली पेरून आता घरा खूप छाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. हे आलेल्या या संकटाला तूच रे संहारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपासमारी. हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्तजनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्तजनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. हो साध खाली तेरणाला तुझी आधी माया. साध खाली तेरणाला तुझी आधी माया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. हो मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्या हो तुम्ही गणराया. त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. या ठिकाणी बक्षीस आलेले आहे अक्षय दादा अग्रे, माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी. परवाची मित्रांनो गळवण लाभोरी महोत्सवात गायली होती. आता विषय कसा बघा, 8:57 झाली आहेत. काटा काय मात्र खाली उतरायचा नावच घेत नाही. तरी पण मित्र प्रयत्न करूया. फरमाईश आहे दादांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश दैत तिवरे राजापूर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले. शाहिरी मानाचा मुजरा करतो दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू चंद्रकांत श्रीपद भोवर राजापूर आणि आशिष बेंद्रे दादांच्या माध्यमातून गुगल पे 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी. आता जमला वनवा झालाय सगळा. कारण वेळ पण अगदी पुढे होत चाललाय, जात चाललाय ना. आपण आता दुसऱ्या बारीत निश्चित घेतो. जरा जसा असा वेळ मिळेल तसा तसा घेतो. पण थोडासा बोवाना पण द्यायला हवाय ना मित्रांनो. तुम्ही काय गारटलो काय हो? झोपल्या काय? झोपल्या? तर बाहेर पाऊस पण नाही तरी पण तुम्ही आपलं गप्पच आहोत. पण विषय काय मित्रांनो माहितीये, काही लोकांना असं वाटतं की चला लोका ओरडली की म्हणजे आमची बारी बाई. पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना, तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो. पण काही लोक असे आहेत ना, हे बुवा 100 रुपये घ्या, बोवाला वाटतो त्याची लोक मजा घेत असतात मित्रांनो. त्यांना माहिती नाही कोणाला, त्यांना वाटतो आमची मजा नाही, लोक तुमची टिंगल उडवत आहेत. घेतो तुम्हाला दाम बाजारा बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे. आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ली या ठिकाणी सन्माननीय तुरेबाली शाहीर युवा शाहीर भावेश जी बोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. तर दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी शाहीर भावेश बोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश बोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ली या ठिकाणी होणार आहे. माझ्या सर्व रसिक राजांनी
त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत शेडेकर, ऋतिक सुरे, राजापूर, आई तुझ्या किरपेनं, हा आमच्या कळसवली गावचे पोर आहे, त्यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे 200 रुपयाचं बारदार पारितोषिक. तर काय झाल्या फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय पुढे मोठा. आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना, आज मित्रांनो विषय झालेला आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीराणा हे 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या. आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या, अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या. अगदी खडा चक्की. आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. बुवा बोललो होता राजापुरात, म्हणतात आम्ही दांडेवाले. तर त्यांना मी काय बोललो, बुवा मी भले बाजू आदिवासीची मांडतो, पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे, फक्त हा भेद आहे, ही मजा आहे, सारी पाठाचा खेळ आहे आज तुमचा. आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा, राधेचा आणि या माझ्या गाण्याचा गवळणीचा विषय गातोय आज पण शाहीराणा गवळणीचा विषय हा प्रेमातच देतोय. त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतो तो फक्त ऐका. म्हणून शाहीर लिहून घ्या, जो हवाय तो ठेवा, नको तो टाका, नाही करून त्या बाहेर उन्हात फेकून, ज्याला पाऊस पण नाही आता. म्हणून गवळणीचा विषय गातोय म्हणायचा आहे, काय लक्ष असावं. तुला दिलेले वचनातील काना मी कधी नाही घसरले, पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले. अरे युगायुगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले, आपल्या अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कोणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेचं आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही, कारण 14 वर्षानं मी त्याच्यापेक्षा मोठी होते, तरी सुद्धा जीवापार या अंतकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता म्हणलं भर गद्दारी करून तोच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद गेले. आग लागली आता शब्द मला वसाड पडला प्रेम, कांडा लावून टाका त्याला शिया आहे ना, जल्ला कसला प्रेम, काय बाजारात एक भेटतो आता प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ही माझ्या राधेने आणि तिच्या कानाला. म्हणून म्हणायचं आहे काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय वेडा, ये प्यार तो है ये धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना, तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आला आहे. न पिणारा पण बघावं तर 7:45 अगदी त्याची गाडी तराट आहे ना, देशील खेळत तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला, कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या या धनी मनी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या ज्ञानी.
आधी येईल माझा सखा श्रीहरी. या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावू मी तू येणारी. किती समजावू मी तू येना हरी. किती समजावू मी तू येना हरी. जीव वाढून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा. नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी प्रीत आहे रे माझी जुनी. ओ वेळी झाली वृंदावनी राधा राणी. 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 तुझ्यासाठी मी झुरते देहवान हरते. नको हा दुरावा मला रे पुन्हा. नको हा दुरावा मला रे पुन्हा. नको हा दुरावा मला रे पुन्हा. ओ मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते. यात आहे कामाचा तू सांग रे पुन्हा. यात आहे का माझा तू सांग रे गुणा. यात आहे का माझा तू सांग रे गुणा. तूच केला आहे राधेशी मला. नको बदलू आता तुझा इरादा. त्या यमुनातली वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी. हो वेळी झाली वृंदावनी राधा राणी. 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 पाहते मी तुझी नंदनाला. तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. काना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी. आहे तूच माझ्या ध्यानी मनी. हो वेळी झाली वृंदावनी राधा राणी. 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 आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन. डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो. तुम्ही काय काळजी करू नका. फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवरता घ्या. कारण विषय कसा आहे वेळ इथं कुणाची बंधन कुणाच्या बापसाची दिले घरी नाही. वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे. आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझे काढायचे ते आल्यावर अगदी खदलवून टाका पहिल्या बारीपासून. काय ऐकाय करू नका म्हणावं. आणि म्हणून विषय आहे की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर ॲप्रुव्हल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषयासह विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय. खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं. ते म्हणतात काय तो झल्ला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा. आज एक नवीन बाजू देतो या समाजाच्या साक्षीने. सन्माननीय आमचे संदीपजी सावंत मौली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. ग्रंथ उपासक आहेत, अभ्यासू आहेत. पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे.
आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झाले, पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय शाहीर. त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर, तेच त्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत आणि प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवणीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बघा शाहीर, जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यास आहात, वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर, आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा. कुठंच बॉक्स नाही, सगळा ओपनच आहे ना. चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र जिनाम बुवा. आणि म्हणून लय भारी माणूस, म्हणून मी उगाच म्हणत नाही, इज माय बेस्ट फ्रेंड. पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व, माझं लय जिवलग दोस्त. कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं, आम्ही शेंडेवालं, पण बुवा म्हणून मग असे म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटेवालं. हो जाऊ द्या काय तो. आणि म्हणून विषय घ्यायचा प्रश्नपदाचा एका उघड्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ जिनांबुवा काय म्हणतो ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. ओ माटल बुवा, तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाप टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. शाहीर, विषयाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा, म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड खाय भेटतील वर झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल. संघासाठी खातं न बोलता सूर्यवरती तंबूत परत गेले शाहीर देवेंद्र जिनांबुवा. म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुल, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. या सभारणात चारीन धुळ, करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं. गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण. दिल्लीया बाजू नका हो लाजू. दिल्लीया बाजू नका हो लाजू. कालावून घेतलंय गुळ, कालावून घेतलंय गुळ. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल गुल गुल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल. हो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, आणि प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. आहे तो जुना सोडतोय पुन्हा, आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल, सभारणात चारीन धुळ. करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ, नाहीतर करीन दांडी गुल. सभारणात चारीन धुळ. वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेला आहे. डावल बावली एखादा दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी, हा तुमची माफी मागतो अगदी मनापासून. आणि म्हणून
या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र चिमन बुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल. शाहीरांना देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी हा शक्ती तुऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुनील गंगाराम डावळ साहेब आणि आंबेकर साहेब यांच्या या आयोजनात नियोजनात हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे. तर या आजच्या कार्यक्रमाचे कलगीवाली शाहीर आमचे मित्र राजेश बुवा निकम यांचा आयोजकांतर्फे सत्कार होतोय. सुनील डावळ साहेब आणि आंबेकर साहेब एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात शक्तीवाली शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्यात. धन्यवाद. लगेचच विशाल दादा एक 2च मिनिटाचा सुरुवात होते लगेच संपवायची बाई.